आणि तिथे तिच्या बाबांना हे लोक त्याच्या घरातले भेटले आणि त्यांनी विचारलं. तर तिच्या बाबांनी सर्व मागची हिस्ट्री सांगितली की त्या मुलीचा अपघात झाला होता, तो पण त्या मुलीला एका ट्रकने उडवलं होतं. नमस्कार मित्रांनो, मी शुभम आणि तुमचं राईट कॉर्नरमध्ये स्वागत आहे. तर तुम्ही थंबनेल बघितलाच असेल. आज आपण एक अशी स्टोरी बघणार आहे, म्हणजे ऐकणार आहे, मी तुम्हाला सांगणार आहे, जे की पुण्यातील आहे आणि सत्य घटनेवरती आहे. म्हणजे ज्याने ही स्टोरी सांगितली आहे त्याच्यासोबत ही घडलेली घटना आणि खूप खरी आहे आणि मी तुम्हाला सांगेन. आणि जे पुण्यातील बघत असतील मुलं किंवा जे कोण बघणार आहेत पुण्यातील, त्यांनी मला नक्की कळवा कमेंटमध्ये की ही खरी घटना आहे की बस अफवा आहे म्हणून. कारण ज्याने मला ही गोष्ट सांगितली आहे, म्हणजे ज्याच्याकडून मी ऐकली आहे, तर ती खरी घटना आहे. तर घडतं असं की जे रॅपिडोवाले मुलं असतात, म्हणजे जे रॅपिडोमध्ये वर्क करतात, जे की पॅसेंजरला त्याच्या घरापर्यंत सोडतात सेफली. तर त्याची ड्युटी नव्हती, तो ड्युटी करून रात्रीचा निघत होता. मला वाटतं 1, 1:30 की 2 वाजले होते आणि रेग्युलरप्रमाणे तो निघालाच होता. तर एक पुण्यामध्ये ब्रिज आहे, त्या ब्रिजच्या इथे तो येऊन थांबला. तितक्यात बाजूने एक मुलगी आली. तिने विचारलं, दादा मला इथेपर्यंत जायचं आहे, मला सोडशील का म्हणून. तो बोलला ठीक आहे, कारण की खूप वाजले होते मित्रांनो. तर एक मुलगी होती, तर तो बोलला चालेल सोडतो म्हणून, कारण की ती एकटी कुठे जाणार एवढ्या रात्रीचा. तर तो बोलला चालेल, कारण की त्याला जायचं होतं त्याच्या घरी, पण त्याच्या विरुद्ध दिशेला अजून अर्धा तासाचा रोड होता. म्हणजे त्याला पूर्णपणे तिला घरी सोडून त्याच्या घरी येईपर्यंत 1 तास जेमतेम जाणार. तरी तो चालेल बोलला, सोडतो. आणि त्याने तिला गाडीवरती बसवलं. तर त्याने नोटीस केलं की ती अपंग होती, कारण की जे कुबड्या असतात, जे अपंग लोक असतात त्यांच्याकडे कुबड्या असतात, त्याच्याने ते चालतात, म्हणजे त्याच्या आधारावरती ते चालतात, त्या होत्या. तर त्याने काय केलं की त्या कुबड्या साईडला अशा बाईकवरती बसण्याच्या साईडला अशा लावल्या, जसं आपण पाईप्स वगैरे घेऊन जातो बाईकवरून, तर त्या टाईपमध्ये त्याने लावला. ती व्यवस्थित बसली गाडीवरती. त्याने गाडी चालू केली आणि ते पाठीकडे निघाले. तर पुढे गेल्यानंतर बोलणं वगैरे झालं की कुठे वगैरे राहिला आणि असं बोलणं झालं. त्यानंतर तिने सांगितलं की इथे राहते वगैरे. तर थोडं पुढे जाताच त्याच्या बाईकमध्ये थोडासा प्रॉब्लेम यायला लागला. तर त्याच्या मनात आलं की गाडी बंद पडण्याआधी आपण तिला सेफली घरी पोचवायचं. तर त्याचं फक्त इतकंच डोक्यात होतं की गाडी बंद पडायला नको, तिला एकदा घरापर्यंत सोडलं तर नंतर काय गाडी बंद पडली तरी चालेल किंवा प्रॉब्लेम आला तरी चालेल, काय टेन्शन नाही. तर तो पोचला बिल्डिंग खाली जिथे ती राहत होती. तर तिने सांगितलं, खूप उंच बिल्डिंग होती. तिने त्याला सांगितलं की दादा माझे बाबा आहेत, 14व्या फ्लोअरवरती आम्ही राहतो, रूम नंबर सांगितला. त्यानंतर तो वरती गेला 14व्या फ्लोअरवरती धावत, कारण की त्याला उशीर झाला होता. तर त्याने दार ठोकठोकवला. 10-15 मिनटं झाले, कोणीच उघडलेलं नव्हतं, कारण की रात्रीचे खूप वाजले होते. तो धावत पळत वरती गेला आणि 14 फ्लोअरवरती पोचला. त्याने दार ठोकठोकवला. 10-15 मिनटं दार उघडलेलं नाही कोणी. तर तो दार ठोकठोकवणार परत, तितक्यात तिच्या बाबांनी दरवाजा उघडला आणि त्याने काही पटकन सांगितलं की बाबा ताई खाली आली आहे, तर तिला फक्त वरती घेऊन यायचं आहे, तुम्ही माझ्यासोबत चला खाली, तिला आपण घेऊन येऊया वरती. तर बाबा बोलले आतमध्ये येतोस का, बसतो थोडं पाणी पी वगैरे. तर त्याला तो बोला नको मला खूप उशीर झाला आहे, तर पटकन आपण ताईला वरती आणूया आणि मग निघतो, कारण की मला उशीर झाला आहे. तर तिचे बाबांनी परत एकदा बोललं की तू थकला असेल, दमला असेल, आतमध्ये येऊन बस जरा पाणी पी. तुला नको, त्याने तेच उत्तर दिलं.
तर बाबा 2 मिनटं थांबले आणि त्याच्याकडे बघत त्याला बोलले की हाच फोटो आहे का जो भिंतीवरती लावला आहे, हीच ती होती का? तर तो घाबरला, कारण की तो फोटो त्या मुलीचा होता आणि त्याला खूप मोठा धक्का बसला. तो खाली पडला आणि उठला. तसाच धावत पळत आपण जिना उतरतो पायऱ्यांवरून, त्याने 1 फ्लोअरचा जिना 2 पावलात खाली होतो. एवढ्या स्पीडने तो खाली उतरत धावत पळत कसा बसा खाली पोचला आणि बाईकच्या इथे बघतो तर ती मुलगी तिथे नव्हती. तर तो बाईकवरती बसला, घरी आला. 2-3 दिवस झाला कोणाशी बोललेला नाही आहे. रात्री आला तो तसाच झोपला डायरेक्ट. आणि घरातल्याने त्याला प्रश्न विचारला की काय झालं, की तू आलास, काही बोलला पण नाही आहे. आणि त्याला ताप भरला होता मित्रांनो. तर त्याला दवाखान्यात हलवण्यात आलं होतं, कारण की त्याची खूप तब्येत बिघडली होती. तर तो दवाखान्यात त्याला घेऊन गेला. तिथे काकाने वगैरे विचारलं आणखी काय झालं, असं कसं काय तुला ताप भरला, तू काय सांगत नाही आहेस. त्याने घटना सांगितली आणि घरातल्यांचा विश्वास बसत नव्हता. त्यामुळे तो बोलला की मी तुम्हाला पत्ता देतो, या पत्त्यावरती जावा, तिच्या घरापर्यंत जावा, तिथे तिचे बाबा राहतात, त्यांना विचारा. तर घरातले बोलले ठीक आहे, एकदा विचारून बघायला काय हरकत आहे. तर ते गेले आणि तिथे तिच्या बाबांना हे लोक भेटले, त्याच्या घरातले भेटले आणि त्यांनी विचारलं. तर तिच्या बाबांनी सर्व मागची हिस्ट्री सांगितली की त्या मुलीचा अपघात झाला होता, तो पण त्या मुलीला एका ट्रकने उडवलं होतं, तिथेच तिचा मृत्यू झाला होता म्हणून. आणि जो तुमचा मुलगा आला होता इथे, असे 7 जण याआधी येऊन गेले होते. त्यातल्या 5 जणांचा मृत्यू झाला. जे पहिले 5 जण आहेत त्यांचा मृत्यू झाला 2-3 दिवसाच्या आत. आणि तुमच्या मुलाच्या आधी जो आला होता तो आणि तुमचा मुलगा वाचला आहे. तर तिचे घरातले आले हॉस्पिटलमध्ये, त्याला ही गोष्ट सांगितली की असा विषय आहे, तिचा मृत्यू झाला आणि याच्या आधी जे होते ते 5 जणांचा 2-3 दिवसाच्या आत मृत्यू झाला आहे म्हणून. तर तो अजून घाबरला, कारण तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता. त्याला खूप सारे प्रश्न पडायला लागले की आपलं पण काही आता बरं वाईट होणार की काय वगैरे. पण 15-1 दिवसामध्ये तो ठीक झाला आणि त्याच्या घरातल्यांनी त्याला कळवलं की तिच्या बाबांना आम्ही जेव्हा भेटलो त्याने तुला भेटायला बोलवलं आहे, त्यांना तुला काहीतरी सांगायचं आहे म्हणून. तर तो ठीक आहे म्हणाला, चालेल. आणि तो 1 दिवस काढून बाबांना भेटायला गेला. तर त्यांनी सांगितलं की त्यांनी एक गोष्ट सांगितलं, हे बघ, मी तुला एका गोष्टीसाठी इथे बोलवलं आहे, कारण की तुझ्या घरातल्याने तुला सांगितलं असेलच, म्हणजे आधीचे 5 जण होते ते 2-3 दिवसामध्ये मृत्यू झाला आहे त्यांचा. आणि तुझ्या आधी जो एक मुलगा आला होता तोही वाचला आणि तोही वाचला आहेस. त्याच्यामागे कारण हे होतं की जी मुलगी होती, जे आधीचे 5 जण होते त्यांनी तिला ड्रॉप करताना, म्हणजे बोलताना किंवा नको तिथे हात लावून असं वाईट कृत्य केलं होतं. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला होता. म्हणजे एकंदरीत तिला ती गोष्ट आवडलेली नव्हती. तिचे बाबा त्याला बोलले त्यानंतर की तू एक चांगला मुलगा आहेस, तू असं काही वागला नव्हतास किंवा तिची छेड वगैरे काही काढली नव्हती, त्यामुळे वाटतं तू वाचलास. ते ऐकून त्याला खूप धक्का बसला आणि तो आपल्या घरी आला आणि त्याच्या मनात आलं की आपण आता जो आधीचा त्याच्या आधी ज्यांनी ड्रॉप केला होता त्या मुलाला भेटायचं काही. तर पण तो भेटू नाही शकला, कारण की तिथपर्यंत त्याच्या मुलापर्यंत संपर्क झाला नाही. तर अशी गोष्ट होती मित्रांनो. आता तुम्ही पुण्यातील काही जण बघत असाल आणि तुमचे काही मित्र असतील पुण्यातले, त्यांना पण ही गोष्ट शेअर करा आणि माझ्यापर्यंत नक्की कमेंट्स तुमच्या येतील की ही घटना खरी होती की खोटी. कारण की मी जेव्हा ऐकली, ज्याच्याकडून ऐकली,
तेव्हा जो ही घटना सांगत होता तेव्हा त्याच्या बोलण्यावरून तरी घटना मला खरी वाटते माझ्या मते. तर तुम्ही मला नक्की सांगा. मी तुम्हाला बोललो होतं की त्या घटनास्थळाचे नाव मी तुम्हाला सांगेन जिथे त्याने त्या मुलीला पिकअप केलं होतं. तर तुम्हाला माहीत असेल दांडेकर ब्रिज. मी तिथे आजपर्यंत गेलो नाही आहे. पुण्यातील काही लोक असतील त्यांना नक्कीच माहीत असेल. तर दांडेकर ब्रिज म्हणून एक आहे, तिथे ही घटना घडली होती. आणि मी ऐकून आहे स्वतः की दांडेकर ब्रिजवरती बऱ्याच अशा घटना घडलेल्या आहेत जी की मला एक म्हणजे तुम्हाला तुमच्यापर्यंत पोचवायची वाटली. तर थँक्स मित्रांनो, तुम्ही ही गोष्ट ऐकलात, ही घटना ऐकलात त्यासाठी. आणि मित्रांनो, माझं हे नवीन चॅनल आहे, म्हणजे हे पहिल्यांदाच मी चॅनल ओपन केलं आहे आणि ही माझी पहिली दुसरी व्हिडिओ असेल याच्यावरती. तर मित्रांनो, तुम्ही सबस्क्राईब करा प्लीज आणि सपोर्ट करा मला, कारण की मी अशा काही गोष्टी तुमच्यापर्यंत पोचवेन. आणि डेली लाईफमध्ये माझा जो ब्लॉग वगैरे असतो तोही मी तुमच्यापर्यंत पोचवणार आहे. त्यामुळे सबस्क्राईब करा आणि काही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या पण मी तुमच्यापर्यंत पोचवणार आहे मित्रांनो. तर तुम्ही मला सपोर्ट कराल, मला नक्की माहिती आहे. तर मित्रांनो, आपण नक्कीच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, दुसऱ्यांची काळजी घ्या, परत एकमेकांना मदत करा. तर धन्यवाद मित्रांनो, लवकर भेटू.